नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडीचा अभ्यास करताना आपण फक्त वरवरची माहिती वाचतो. पण आयोग आता विधानात्मक प्रश्नावर भर देत आहे. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग कल्याण धोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर महाराष्ट्र हे दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे केवळ शहरी भागातील दिव्यांगासाठी मर्यादित आहे. या पोर्टलद्वारे UID कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येतो. उत्तर आहे ए आणि सी. केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाचे मुख्य उद्देश कोणते? ग्रामीण भागातील रस्ते डिजिटल करणे, सरकारी इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगासाठी अडथळामुक्त करणे, इंटरनेटचा वेग वाढवणे, वरीलपैकी काहीही नाही. उत्तर आहे सरकारी इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगासाठी अडथळामुक्त करणे. हे बी हे उत्तर आहे. चला तर तिसरा प्रश्न पाहूया. नमो ड्रोन दीदी योजनेचा मुख्य उद्देश काय? महिलांना प्रवासासाठी मोफत ड्रोन घेणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महिलांना सक्षम करणे, सीमा सुरक्षेसाठी महिलांचा वापर करणे, चौथा वरीलपैकी काहीही नाही. उत्तर आपलं असणार आहे बी 2. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महिलांना सक्षम करणे. चला तर मग दुसरा प्रश्न पाहूया. PM सूर्य घर योजना मोफत वीज योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. या योजनेचे उद्दिष्ट 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवणे. या योजनेद्वारे पात्र कुटुंबांना दरमहा 500 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. ही योजना केवळ ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी मर्यादित आहे. तर याचं उत्तर आहे ए, फक्त ए. या योजनेचे उद्दिष्ट सॉरी पुढचा प्रश्न. लखपती दीदी योजनेचे संदर्भात खालील विधानाचे परीक्षण करा. या योजनेचे लक्ष्य 2 कोटीवरून वाढून 3 कोटी महिलांपर्यंत करण्यात आले आहे. बी. महिलांना तांत्रिक कौशल्य जसे की ड्रोन चालवणे, प्लंबिंग इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेत लाभ केवळ वैयक्तिक महिलांना मिळतो, स्वयंसहाय्यता गटांशीही त्याचा संबंध नाही. तर ह्याचं उत्तर आहे ए आणि बी. खालीलपैकी कोणत्या उपाययोजनेचा समावेश लखपती दीदी मोहिमेला बळकटी देण्यासाठी करण्यात आला आहे? ह्याचं उत्तर आहे नमो ड्रोन दीदी योजना. सी. पर्याय क्रमांक सी ह्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, पुढील प्रश्न आपण पाहूया. तर PM सूर्य घर योजनेच्या आर्थिक तरतुदीबाबत विधान विचारात घ्या. ए. केंद्र सरकार 2 किलोवॅट पर्यंतच्या संचासाठी 60% अनुदान देते. बी. तयार झालेली अतिरिक्त वीज सरकारला विकण्याची सोय या योजनेत नाही. याचं उत्तर आहे फक्त ए. कारण की 2 ते 3 किलोवॅट पर्यंत सरकार या योजनेला अनुदान देतं. तर ही तयार झालेली वीज आपल्याला ग्रीडच्या स्वरूपात सरकारला विकता येते. आता पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 नुसार पिंक रिक्षा योजनेचा प्राथमिक लाभार्थी कोण? तर याचं उत्तर आहे शहरी भागातील महिला चालक आणि बेरोजगार महिला. हे याचं उत्तर आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या चालू घडामोडी याचे विश्लेषण करायला खूप वेळ आणि मेहनत लागते. जर तुम्हाला या माहितीचा तुमच्या अभ्यासात थोडा जरी फायदा होत असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन मला असेच दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं. थँक यू.